केडगाव येथील गर्भलिंग निदान प्रकरण ज्यांच्यामुळं समोर आले ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गुजर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, खरं तर केडगाव येथील गर्भलिंगान प्रकरण जे आहे, धक्कादायक प्रकरण समोर आले, एकच खळबळ उडाली आहे. हे नक्की कसं समोर आलं? मला एक 15 दिवसापूर्वी सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ मिळाला ज्याच्यामध्ये ब्लर्ड व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये संबंधित महिलेच्या घरी जाऊन एक व्यक्ती सोनोग्राफी करत असल्याचा तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओच्या आधारे मी यवत पोलीस स्टेशनला दिनांक 19 मे 2026 रोजी FIR दाखल केली आणि त्या FIRच्या आधारे यवत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आणि ती अटक झाल्यानंतर आम्ही पण चौकशी केली. त्याद्वारे आम्हाला असं लक्षात आलं की हे अवैध गर्भलिंग निधनाचं जे जाळं आहे ते दौंड तसेच नगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये पसरल्याचं आमच्या लक्षात आलं आणि त्या संदर्भात यवत पोलीस पुढचा तपास करत आहेत. त्या तपासामध्ये आम्हाला साधारण 7 ते 8 डॉक्टरांची नावं त्या संबंधित व्यक्तीशी कनेक्टेड असल्याचं लक्षात आलं. त्या व्यक्तींना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत आणि आरोग्य विभागही त्या व्यक्तीवरची जी काही PCPNDT कायद्याअंतर्गत कारवाई आहे ती प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. ठीक आहे सर, दौंड तालुक्यातलं जर स्त्री पुरुषाचं जर गुणोत्तर बघितलं तर जवळपास एक 824-25 समथिंग असं आहे. खरं तर एक धक्कादायक बाब म्हणावी लागेल आणि याच्यामध्ये कुठंतरी हे जो प्रकार सध्या उघडकीस समोर आला आहे तो धक्कादायक बाब म्हणावं लागेल. या संदर्भाने खरं तर एक अशी बाब समोर येते की या 2 वर्षामध्ये दौंड तालुक्यामध्ये जवळपास एक 500पेक्षा अधिक गर्भपात झाल्याची माहिती समोर येते. ही माहिती ॲक्च्युली अनव्हेरिफाईड आहे. हा जो व्यक्ती आहे तो आता माझ्याकडे साधारण 30 सोनोग्राफी सेंटर रजिस्टर्ड आहेत, 15 MTP सेंटर्स रजिस्टर्ड आहेत. ह्या सेंटरच्या बाहेर सिस्टीमच्या बाहेर राहून हा व्यक्ती हे संबंधित काळे कारनामे करत होता. त्याच्यामुळं आमच्याकडे व्हेरीफाईड डाटा उपलब्ध नाही. 500 किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त असू शकतात. आम्ही ग्रामीण भागातल्या आमच्या आरोग्य व्यवस्थेच्या लोकांशी संपर्क साधून तो नेमका म्हणजे स्त्रिया गरोदर राहिल्यात परंतु त्या डिलिव्हरीपर्यंत पोचलेल्या नाहीत अशा नेमका आकडा आम्ही शोधून काढत आहोत आणि तो आकडा एकदा आमच्या हाती आला की आम्हाला नेमका परिस्थिती समजेल. जो आरोपी आहे अण्णासाहेब गिरी, मूळचा हा केडगावचा आहे, मात्र याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही, तो बोकोज डॉक्टर होता. मात्र ह्याच्या संपर्कात ह्या सर्व महिला कशा यायच्या, म्हणजे ह्यातून एक गर्भनिदान आणि तो कुठल्या डॉक्टरांकडे तो रेफर करायचा, त्याची काय कल्पना किंवा त्याची माहिती आली का समोर? आणखी ते तपासाचं काम अजून ते सुरू आहे. संबंधित व्यक्ती हा एजंटांना हाताशी धरून डायरेक्टली त्या महिलेच्या घरी जाऊन सोनोग्राफी करायचा आणि गर्भलिंग निदान करायचा. त्याच्यामुळे तो सिस्टीममध्ये कुठंच राहिला नाही. आम्हाला सुदैवाने तो व्हिडिओ आमच्या हाती आला आणि त्याच्या आधारे आम्ही FIR दाखल करू शकलो आणि आत्तापर्यंतच्या तपासापर्यंत आम्ही पोचू शकलो. बरं, ज्या महिला संपर्कात येत होता त्या महिलांकडून साधारण हे गर्भनिदान करण्यासाठी किती पैसे घेतले जायचे किंवा गर्भपात करण्यासाठी काय तो आकडा समोर आला आहे का? आता व्हेरीफाईड आकडा तर नाही, पण साधारण जेवढी माहिती आमच्या चौकशीतून समोर आलेली आहे ती साधारण 35 ते 50 हजारापर्यंत तो घेत होता असं आम्हाला कळतं आहे. काही केसेसमध्ये अगदी 60-65 हजारांपर्यंत पण तो घ्यायचा. केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणातला व्हिडिओ आमच्या समोर आला आणि या व्हिडिओच्या आधारे खरं तर आम्ही ही सर्व जी माहिती आहे ती पुढे आणली आणि या संदर्भातला जो काही गुन्हा आहे तो यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. आत्तापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास जे आहे ते आता पोलीस करत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गुजर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.